चुलीच्या थोडे नाहीचे डोळे लाल झाल्याच्या डोळे तर पाण्याच्या धारा टिपटपा खाली करायला आईनं चहा ठेवला गाळायला काही नव्हतं म्हणून आईनं फाटक्या लुगडीच्या पत्रात चहा गाळला आणि आमची आई चुली पुढे भाकर करायला बसली. फाटक्या धोतर त्या बापानं बैल बांधली चुली पुढे गेला आणि बापाचं धोतर ओलं झालं म्हणून तो चुलीला शिकत होता. आई बापाच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा टिपटपा खाली घालल्या. बापाने बायकोने नवऱ्याच्या हाताला सांगितलं तुमच्या डोळ्यात पाणी का. बापाने सांगितलं माझी मुलगी लग्न आली आहे. आईनं पाठीमागं हात केला, स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र टपकन ओढलं. 20 गुंठे बापाने जमीन विकली, मुलीचं लग्न केलं. मुलीला लावडा बेवडा मिळाला, वळू मिळाला, सांड मिळाला, हरामी बेवडा होता आणि मुलीला मुलगा झाला. पण महाराज मुलीला मुलगा झाल्यावर त्यानं 4 वर्षी तो मुलगा आजीला दाखवला नाही. तारीख उगवली 13, तारीख उगवली 13, तारीख उगवली 12, वार उगवला सोमवार. दिवाळी ज्या दिवशी आमच्या आईने चुलीची लाकडे पुढे लोटली महाराज आणि आईच्या डोळ्याच्या पाण्याचा थरा टपटपा खाली आला आणि आईने नवऱ्याला सांगितलं उद्या दिवाळी होईल होईल. पण माझा नातू 4 वर्षाचा झालाय, मी अजून पाहिलाच नाही तर दिवाळी करणार नाही. चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापाच्या डोळ्याच्या फुटीतून टपटपा पाण्याच्या थरा खाली आला. काळी पडलेली 50 रुपयाची नोट बापाला खिशात घातली आणि नातवाला आणायला बाप ओढ्याच्या खाली उतरला. 5 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं होतं. नातू 4 वर्षाचा झालं. एकमेकाच्या टिंगल्या करीत होते. टिंगल्या चष्म्याच्या काचा फुटलेल्या बापानं नातवाला ओळखलं, कडेवर घेतलं. 4 वर्षाचा पोराला सरदार ठेवलेल्या बापाच्या शेवटच्या दर्शनाला हल्ला मारा. अरे बापाला गुणाचा पोराने बापाचा चेहरा पाहिला. रडलं नाही रे, नाही रडलं. अरे हसलं, ते हसलं का हसलं माहित आहे. त्याला माहितच नव्हतं की मला बाप नाही. प्रेताला आग लागली. लोकांनी गाड्यांना किका मारल्या, गोव्याच्या पुढ्या तोंडात टाकल्या, टिंगल्या टवाळी करणारी मंडळी निघून गेली. त्याची मुलगी बायको पागल झाली होती. ती पागल झालेली बायको हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केली. 4थ्या दिवशी तिने हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले. रडून रडून डोळे सुटलेली आई त्याच्या उशाला बसली होती. गुडघ्यात मुंड गुतवलेला बाप बसला होता आणि आई जवळ गुडघ्यात मुंड गुतवलेलं पोरगं होतं. आईनं पोराकडे पाहिलं, कुशीत घातलं. आई रडली. 10व्याला नदीवर गर्दी जमली. मडक्यावर भात ठेवला. 4 वर्षाच्या पोराचे एक जणाने कपडे काढले आणि त्या पोराला गार पाण्याला आंघोळ घातली. 4 वर्षाच्या पोराचे धाव्याने केस कापले आणि मडक्यावर ठेवलेल्या भाताकडे 4 वर्षाच्या पोराच्या दर्शनाला आणलं. त्या पोरानं मडक्यावर ठेवलेला भात पाहिलं. ते रडलं नाही रे, ते हसलं. ते का हसलं माहित आहे, का हसलं माहित आहे. त्याला माहितच नव्हतं का गावाला गेल्यावर खवळणारा बाप मला भेटणार नाही. त्याला काय माहित का मला बापच नाही. लोक निघून गेली. ज्यांच्या घरातला माणूस मेला त्यांनी पुरीच्या बापाला 2 लाख रुपये दिले. एका पोरानं मला बाप नाही म्हणण्याची किंमत 1 लाख आणि एका बाईने मला नवरा नाही म्हणण्याची किंमत 1 लाख. या जगात माई लोकांची किंमत आहे. ही मालिका नाही, हे भाष्य नाहीये. हा सगळा 35 रुपयाच्या बाटलीचा चमत्कार आहे. जर कीर्तनाला बसलेल्या कोणाला वाटलं वा महाराज दारुड्याला नाही वाईट बोलला, त्याला बोलवायचंच नाही. त्याला म्हणावं तू माझ्या मौतीला सुद्धा येऊ नको. फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाहिजे, मग कळलं 35च्या खांब्याची नक्की व्हॅल्युएशन काय. हो, जरा सावध व्हा. काळ फार जवळ आला. सपला अर्ज करू मी काही कॉलच नाही. कवा गेली मी तिच्याच बापाच्या घरी आला गेला. बाप 39 लाखाला जागेवर आला ना. उलट त्या पोरानं सासरवाडी कोण 2-4 बेवडे आणून बाबाचा अंगठा कापून नेला. जागे आहेत म्हणून आजपासून एक वाक्य ध्यानात ठेवा. अटॅक बीपी पासून वाचायचं असेल तर 2 मिनिटं रोज हसत जा. लोक हसत नाही महाराज, कधी झालेत लोक. एकटी बोला त्यात काय, त्या मोबाईल मुळे झुला त्या एकटी बोट आली त्यात बोलत नाही. बाई भाकरी करताना शिव्या देती. भजन नाही करीत, शिव्या देते. मेला माझ्या नशिबी कुठून आला. भाताला मिळत नव्हती तेव्हा त्याला 20 वाजले उठरिंगा द्यायचा. मी किती तोंड मारलं तरी वाळ खायचाच. असं जेवताना माणसं गप्पा आणि ते गप्पा आणायची पूर्वी. आता बोलत नाही. टीव्ही चालू, माणसं झोपते, माणसं जेव्हा द्या, टीव्ही चालू, जाहिरात आली तरी चपाती मागायला. ते चपाती सुद्धा मागत नाही. तशी शेवटी त्या मीडियावाल्याने आता 2 मिनिटं ब्रेक घेतला. पिक्चर आधी बाकी काय करतो. झोपताना माणसं झोपेल, कुत्री टीव्ही पाहतात. माणसं झोपेल, टीव्ही चालू. कुत्र्याला टीव्हीत कुत्र पाहिजे. हे कुत्र एकटंच होतं, हे कुत्र एकटंच होतं. हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं. ते कुत्रे आले कुठून. त्या मोबाईलला असा घोटाळा केला. एक संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि याच्यानं वाकडच होणार. त्याची बायको म्हणली बघायचं सरळ गेला वाकडाच कसं. तिने काही डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या, छाती स्टेटस सुटलं. त्याला काहीच नव्हतं झालं. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजमेच्या बटनात शर्टचं बटन घालवलं.
टाकेल ठगवून टाकेल. ही कोण शिवीन असं हे पण काय ही तर शिव ना. एक भोंगळे दारुडे रस्ते ना आला भोंगळा पुरा मोकळा शिवणार नाही ट्रॅफिक नाही आणि एक लंगोटी लावून आला तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो मध्ये अरे का मोकळा हिंडतो ही घे लंगोटी खरेल मोकळी दोन्ही माणसं बेधुंद झालीत माणसं बेधुंद. आणि याला तुमचा माझा दोष नाही. आहार बैठक वाचन आणि खाणं स्वच्छ नाही. आहार नाही पुढे जेवायचं बैठक तर राहिली आणि वाचायचं तर काही काम नाही. पेपर वाचायचं पेपरला काय वाचायचं मी पेपर सांगतो तुम्हाला 2-2 रुपये द्यावं लागतील फोकाट ऐकायचं एवढे मी 2-2 तयार ठेवा. पेपर वाचायचं म्हणजे काय वाचायचं असतो पहिलं पान 4 पाणी पेपर सांगतो बघा म्हणजे किती किंमत आहे 4 पानाची 2 रुपये लगेच द्यावं लागतील ती असं चालणार नाही. मोचं पान अडवले उडवले गाठवले कसले लुटले हल्ले पळवले सगळं पहिलं पान. आपलं पान बलात्कार सामुदायिक बलात्कार 5वी बलात्कार फुसलावून पळवली विवाहित बेपत्ता विद्यार्थीनं बलात्कार सासू सापडली जावयाचा तपास नाही ह्याला अटक येईल सुटली झालं की मधलं पान इकडलं पान कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या खाल्ल्या कोपऱ्यात विविध कामाचा शुभारंभ त्याच्या खाल्ल्या कोपऱ्यात कल्याणकारी योजना राबवणार आणि मागच्या पानावर घोटाळाच घोटाळा 2 रुपये बा काय मॅप याच्यापेक्षा नवीन काही आणि एका चौकटी विकली आहे. आता विद्यालयाचं उद्घाटन झालं दुकानाचं नावही विद्यालयाने चांगले दिलं कमलेश आणि माणसाने आपल्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं त्यात आपली मंडळी दुकानदारी टिकत नाही. या माणसाचे पाय धुवून पाणी प्यावं नाही तर आपल्या दुकानाचे फक्त उद्घाटन मोठं राहतात. 12 महिन्याला फरीवर बोर्ड आहे विकणे आहे मोबाईल नंबर. माणूस मी जेव्हा तो माणूस तारीख घ्यायला जेव्हा आला तेव्हाच मी विचार केला की ह्या माणसानं सोन्याचं दुकान टाकलं तर साथ याचं कारण आहे मला आपल्या दुकानात पैसे हे ते ताजे मिळेल. 2 रुपये 200 ml ताडी विक्री केलं कोणत्या करून देता येते का खायला लाज वाटते देवळा पुढे एक फोन दिली तरी पैसे गेले उडत आपलं असं झालं. आपण कळलं मला हे माणसांचं ते गेलं तर काही नाही राहिलं आपलं चाकली काय राहिलं आपलं बोला ना पटकन एवढे कॉलेज आहेत आपल्याकडे ऍडमिशन कुठली बाहेरची गाडी तुम्ही घेतली हवा कोण करतोय बोला बरं बडा अण्णा बंगला तुम्ही बांधलाय राखण कोण करतोय संध्याकाळी बंगल्यात तुम्ही झोपायच्या फरशी कोण टाकली कपाटात वस्तू तुमच्या कपाट बनवले कोणी फुलावरून तुम्ही जात्या बांधलाय कोणी पुरीच्या लग्न तुमचे आचारी कुठला आहे म्हशी तुम्ही पाहिल्या दूध वन काहीतरी आमची कुठे आमचे फक्त डीजे पुढेच का जगा आता तरी बरं आहे पण अजून 10-5 वर्ष आपले राहत नाही. कंपनी बाहेरची मॅनेजर बाहेरचा आहे वॉचमॅन आपला आहे त्याला मोठं म्हणणं पाहिजे. आज उलट ह्या बिचाऱ्याचं परिवाराचं टाळ्या वाजू नये महाराज नंबर होऊन कौतुक केलं पाहिजे. तर एवढ्या मोठ्या पेठेत सोन्याचं दुकान आणि जग स्पर्धेचं कीर्तनामध्ये सुद्धा स्पर्धा आहे असं चालत असतं. आता मी आता थकलो मला फेट्याक पाहिलं तरी मग घ्यायचा नको लय आरडलं महाराज काय अख्खं मोसम मधलं वय आरडण्यावारी केलं महाराज तरी अजून हलक्या हाती 3 करतो 3 तर रोज करतो मी काही सिजनेबल बुवा नाही कोणता महिन्याला 85-90 कीर्तनाला घ्यावं कमायची. आमचं बोलणं कुणाला पटवू नाही तर न पटवू भाऊ पण ती काळाची अरे आपली माणसं आहे ना कशातून निघली कुठं काय राहिले कुठं काय. आज आपला माणूस सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा जर आमचे हे पोरांना आता धंदे करायला का रोग झाला का अरे गाडी का नालाय का कुलटी का मग म्हशी बाजाराला 90 रुपये म्हशी अरे लाजा वाटत काही बाहेरचे नियम काय म्हणून या नाही हा विनोद नाही बा झालं नाही आपल्या माणसाचं पीठ येतो का आई बापा चांगली असली संस्था आमच्या पोराला काय रोग झालाय विषय काढून गावात बोंबलं तिथं आलाय भाऊ 22 वर्षाचा टोणका झाला तू आतली चड्डी घेतली का तू आतली चड्डी राहते हे माहिती तुला 2 हे सिगरेट एवढेच कुठं नाही इतकंच मडकय इतकंच लाकुडी
दिवसभर धरून निघतोय कवा झाला ते त्याचं त्याला माहिती. त्याचं माप तर कोणत्या कंपनीचा अंदाजच येत नाही. असं इतके भरितोय नाही मारून खाली भरितोय 13 फुटाने 2 रुपयाला. ते पिळकवण्यात एक पुसला राहत राहिली. उघडताना 2 गेले 12च राहिली. आपण लई पियला असल्यामुळे तर परत वाटत आले फुटाने गेले ना. आपण आपलं काम करीत नाही मला अजून 2 वर्षानं 2 वर्षानं शेतकऱ्यानं जर 2 एकर ऊस लावला किती 2 एकर म्हणजे किती कोणते 80 तर 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे जागा त्याला मोकळी ठेवायची वावराच्या पडाला. कशाला माहिती का मजुराच्या गाड्या लावायला. पार्किंग मजूर अजून 2 वर्षाने 4 चाकी होते ना. आता शिकत तो 4 चाकीवर येणार उसात जाणार पाणी भरणार आणि जाताना आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का. तो म्हणणार सोडला असतं पण माझ्याकडे गावचा दिवस आहे मी भांडी घेतो पण मला दिवस आले नाही आले नाही. त्याचा पर्याय म्हणतो शेतीला नियोजन नाही. महाकारंद्य 4 असायला त्याची एक बाजू पुसा आणि खाली रेशवरा. 5 पंचमहाभूत आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 5चं वर तोंड भागवा. 6 आहेत विकार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 6चं खाली तोंड बंद करा. 7 सप्त आहेत प्रिया 7चं खालून तोंड उघडा. 8 अष्टमहासिद्धी आहेत 8चं वरून तोंड बंद करा. 9 विधा भक्त आहेत अर्चन वंदन पासेवन दर्शन श्रवण कीर्तन मनन निधी ध्यासन आणि 9ची खाली रेष पुसान वरून रेष वाढा. 10 एक इंद्रिय आणि 10च्या शून्याला एक रेष वाढा. 11 मग 11वा आहे मन घ्या देऊन 11वं मन भांडणात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या. 9 विधा भक्ती करा. अष्टमा सिद्ध्या लाथळून द्या. सप्तपुऱ्या हिंडायचं बंद करा. 6 विकारावर मात करा. 6 विकार जिंका. पंचमहाभूताच्या पुढे जा. माया जाळून टाका आणि हंडीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. याच्यासाठी मी आलो हेच यम करणे करतो. इथे बसलो जा लय देवाजीत बसू नका लय देव चोळीत बसू नका. राहू दे देवाला. एकानं देव चोळीत कुत्रा आला देव फिकून आला कुत्र्याला काय एकानं देव चोळीत पाणी अंगणात फेकलं 2 देव वाटेच्या खाली गेले काय नवनाथाची पोथी लावली वासनाची लिंबी येईल 3 अध्याय सोडून देऊ. 2 माणसाला गोरक्षणाची पोटी म्हणजे नवनाथ कसं घाला काय एवढी बारायला गेली पण सगळं फटायचं नाही झाला. याच्या घरी पोथी होती तो मला 9 आल्यात ना मग कोणच्या कुठे येऊ समाप्तीचं बोल. परमार्थ नाही करायचं मला आणि बसलेली माणसं देण्यात ठेवा. संसार करायचा लोकांना दाखवायला आणि परमार्थ करायचा स्वतःच्या अवताराला. लोकांना लोक तुम्हाला मानू अथवा न मानू. लोकांनी शेवटी लोकांनी कोणाला सोडलं नाही. लोक काही एवढी येडी नाही. लोकांनी कोणाला सोडले आपल्याला सोडणार नाही. लोक आपल्या गमेंटीत राहायचं. आपण आपल्याला एमपीएससी द्यायचे ना आपल्याला युपीएससी द्यायचे ना रात्रंदिवस अभ्यास. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला येतं डोकं. दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतात कर आणि चरण. 3ऱ्या महिन्यामध्ये बाळाला येतं लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. लिंगत नाही तर काय वांग करेल. 3रा महिना संपला आता किती वेळा लागला. दन कबूल होत्या चला पटकन मागे जाऊ सांगतो. पहिल्या महिन्यात डोकं हे लिहून ठेवा. पहिल्या महिन्यात डोकं 2ऱ्या महिन्यात करचरण 3ऱ्या महिन्यात लिंग 4थ्या महिन्यात हस्ती 5व्या महिन्यात आपल्या 4थ्या महिन्यात हस्ती म्हणजे हाडं 5व्या महिन्यामध्ये त्वचा म्हणजे चमडं आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ बाळाईच्या पोटात फिरायला लागतं. फिरण्याचा असा नियम आहे की जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो. ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन मग निंदायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात कंपावी सोडून या कंपाऊत राहिली काय गेलो. अजून 2 महिन्याने बायको फिरायला येताना तिचा साडीचा कोपरा कापून थोडा केशात ठेवा लागेल. मॅचिंग आहे का पप्पीची आहे नाही तर खाली कोण तिकडे नका द्या ते असं करतील थोड्या वेळ. सजिदा माता बाळाला पोटात शिकवलं. सुभद्रा